गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये। कल्याण पश्चिमेतील चिकनगर भागातील एका पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। आता अखेर हे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र दोषी बिल्डर आणि त्याला सहकार्य करणाऱ्यांवर लवकरच गुन्हा दाखल न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। गेल्या काही दिवसांपासून कबूतरखान्यावरून वाद सुरू आहेत। त्यातच आता दादर मधील ऐतिहासिक कबूतरखान्याला वाचवण्यासाठी आज सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळी 10 वाजता ही सभा सुरू होईल, ज्यात विविध धर्माचे धर्मगुरू आणि अनुयायी सहभागी होणार आहेत। कबूतरांना आणि कबूतरखान्याला वाचवण्यासाठी या सभेत सामूहिक प्रार्थना केली जाईल। या कबूतरखान्याची जागा वाचवण्यासाठी नागरिकांकडून बराच काळ प्रयत्न सुरू आहे। कबूतर ही शांततेचं प्रतीक असून या जागेमुळे दादरच्या सौंदर्यात भर पडते असं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे हा कबूतरखाना तोडून टाकू नये अशी मागणी जोर धरत आहे। उत्तराखंड मधील उत्तर काशी जिल्ह्यात धाराळीमध्ये ढगफुटीमुळे जवळील खीरगंगा नदीला आलेल्या पाण्याचा प्रचंड प्रवाहाने प्रचंड नुकसान झालं असून अनेक लोक बेपत्ता झालेत। या पुरात 20 ते 25 हॉटेल व होमस्टे वाहून गेल्याचं वृत्त आहे। प्रारंभिक आकडेवारीनुसार 4 मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाने म्हटलं असलं तरी या भागातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मनुष्यहानी किंवा वित्तहानीची आकडेवारी इतक्यात स्पष्ट होणं शक्य नाही। या आपत्तीमुळे मृतांचा अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी प्रचंड मनुष्यहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे, कारण या भागात हॉटेल आणि होमस्टे मध्ये राहणाऱ्यांची खूप संख्या आहे। त्यामुळे नेमके किती लोक पुरात आणि चिखलात दबले गेले आहेत हे कळणं तूर्त अशक्य असल्याचं स्थानिक सूत्रांनी म्हटलंय। खरा भारतीय कोण हे ठरविण्याचा अधिकार न्यायमूर्तींना नाही असं काँग्रेसच्या सरचिटणीस खासदार प्रियंका गांधी यांनी मंगळवारी म्हटलंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत व चीन संदर्भात केलेल्या विधानासंदर्भात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते। त्यावर त्या म्हणाल्या की राहुल गांधी यांना भारतीय सैन्याबद्दल अतिशय आदर आहे। सैन्याविषयी त्यांनी कधीही टीका करणारी वक्तव्य केलेली नाहीत। राहुल यांनी सैन्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल लखनौ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे। पाकिस्तानने जम्मू काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं। पाकिस्तानी सैनिकांनी कोणतेही कारण नसताना 10 ते 15 मिनिटं गोळीबार केल्याचंही म्हटलं गेलंय, पण हे भारतीय लष्कराने फेटाळलं असून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघन झालेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यात एकीकडे कबूतरखाने आणि माधुरी हत्तीनीचा विषय जोरदार चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे हे देखील दिल्लीला जात आहेत। आदित्य यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती देत कबूतरखाने बंद होत असल्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। कबूतरांच्या कंट्रोल फीडिंग वरून टोला लगावलाय। कबूतर म्हणजे काय? शिंदेचे आमदार नाहीत कंट्रोल फीडिंग करायला, असे आदित्य यांनी म्हटलंय। दरम्यान
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदेसह गुवाहाटीला गेले होते, तेव्हा भाजपानेच त्यांना मदत केली होती। त्यावरून आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला। मुंबईतील वरळी डोम मध्ये हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा लता मंगेशकर पुरस्काराने गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते। या कार्यक्रमात इतरही अनेक कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। काल झालेल्या कार्यक्रमात 60 आणि 61वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले। गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना देण्यात आला। तसेच महेश मांजरेकर यांना चित्रपती कैलासवासी व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत। या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे। यावेळी त्यांच्या सोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत। हे दोघे नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेट घेणार आहेत। राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलंय। त्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे। वरळीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर खालीद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आली आहे। या घोषणाबाजी चालू असताना कार्यक्रम खराब करू नका असं आवाहन फडणवीस यांनी केलं। दरम्यान कार्यक्रम चालू असताना हे घोषणाबाजी झाल्याने काही काळासाठी सर्वत्र गोंधळ उडाला होता। पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढलं। गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते पक्षांतर करत आहेत। अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। अजित पवार यांनी राहुल मोटे यांचं स्वागत केलं। यावेळी अजित पवार म्हणाले की सत्तेच्या विरोधात जाऊन विकास कामे होत नसतात, तर सत्तेत राहून जनतेची कामे होत असतात। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, त्या दृष्टीने कामाला लागा। भेदभाव न करता आपल्या पक्षाला कसं यश मिळेल याकडे लक्ष द्या। चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे पक्षाला फटका बसू शकतो। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।